सिद्धेश्वर वॉरियर्स हा संघ प्रथमेश पाटील खारसापोली ह्याचा संघाचा कर्णधार एक तर विनोद म्हात्रे खारसापोली या संघाचा संघ मालक. तर आपण इथे पाहूया निहार 11 हनुमानपाडा हा संघ इथे नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाज सुशांत मोकळ गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उचललाय, पाहूया फटका फसलेला दिसतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पायने वेलेला मात्र चेंडू जमिनीला दान झाला आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होतं वाचला. दोन फलंदाज मैदानावरती आहेत, स्वीकार म्हात्रे आणि कुणाल पाटील. हा दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडू फेस केला होता स्वीकार म्हात्रे यांनी आणि पहिल्या चेंडूवरती आलेली 2 धावा धावफलकावरती दिल्या जात आहेत. स्वतःचं खातं खोललं स्वीकार याने 2 या धावसंख्येने आणि संघाचं खातं मात्र 2 या धावसंख्येने. आज मात्र पूर्ण दिवसामध्ये आपण रोमांस, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबल, युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक खेळीचा कर्तबगार आज पूर्ण दिवसामध्ये आज अनुभवतोय. काल सुद्धा झालेल्या सामन्यामध्ये असाच थरार अनुभवला आणि आज सलग 5 दिवस तुम्ही हा थरार याच मैदानावरती अनुभवणार आहात. हमरापूर विभाग प्रीमियर लीग शानदार आयोजन 2022 वर्ष दुसरे आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा दिवस अप्रतिम सामने, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगलेले सामने. पुन्हा एकदा सज्ज असेल स्वीकार मात्र पहिल्या चेंडूचा सामना केला होता तर सुशांत मोकल दुसऱ्या चेंडू घेऊन. चांगला चेंडू, चेंडूला प्रॉपर टाइमिंग केला जातोय. अप्रतिम फटका, लॉंग ऑफ सीमारेषा तोडतोय, फोडतोय, भेदून जातोय, येतोय दणदणीत षटकार. तर षटकार स्वीकार मात्रेच्या लॉंग ऑफ रिजन मधून लागला आणि या सामन्यातील पहिला षटकार आणि जवळजवळ या मैदानावरचा 80वा षटकार स्वीकार मात्रे यांनी फेकला. 8 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू येतोय तो म्हणजे जन 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 करण स्ट्रेट डाईव्हच्या बाहेर आहे. अजून एक दणदणीत सनसनीत आसमानी सुलतानी षटकार. होऊन जाऊ द्या डीजे. खलबल माजवली मैदानावरती. कोणावरती हल्ला केलाय तो म्हणजे सुशांत मोकलवरती हल्ला केलाय. जो अष्टपैलू खेळाडू आहे, जो प्रारंभिक गोलंदाजी करतो, त्याच्यावरती चढवलेला अप्रतिम हल्ला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 14. तिसरा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. बघा चांगले प्रॉपर टायमिंग करण्यामध्ये फलंदाज मात्र मुकतोय, परंतु जेलेली एक धाव मात्र मैदानावरती धावून पळून काढतोय. ते बघतोय आपण पाहिलं तर पहिल्या स्लिपमध्ये चेंडू गेला होता तो म्हणजे फ्लाय स्लिपमध्ये एक धाव धावफलकावरती आली आणि धावफलकावरती धाव 1 लागली गेली आणि धावफलकावरती धाव लागल्या 15. एक षटकार बघितला आपण लॉग ऑफ रिझन मधून. जवळजवळ मला वाटते तो कॅमेरामनला देणं, त्याच्या कॅमेरामनच्या पुढ्यात जाऊन पडलेला होता चेंडू. असं वाटलं होतं की कॅमेरामन चेंडू घेऊन जाईल की काय, परंतु त्यावेळेस मात्र हा षटकार देखणा होता. प्रॉपर टायमिंग झालं होतं, अतिउत्तम. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग चेंज झालेली आहे. धावफलकावरती आलेली धाव 1 ने 15 धावसंख्या. कुणाल पाटील आता फेस करेल तो म्हणजे पुढील चेंडू सुशांत पाटील याचा. यावेळेस मात्र कुणालसाठी डावखुरा फलंदाज पाहिली तर आपण लेग स्लिपमध्ये एक शॉर्ट फाईन लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर लेगच्या रिजन आपण पाहिलं तर तो सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मिड विकेट झोनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतोय तो म्हणजे लॉंग ऑन रिझनमधून. तर यावेळेस मात्र ऑफ साईडला जर क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर फ्लाय स्लिपमध्ये एक चेंडू आहे तर क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग रिझनमध्ये आहे शॉर्ट पॉईंट पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय तर डीपमध्ये एक लॉंग ऑफ रिझनमध्ये. यावेळेस मात्र हा चेंडू फेकी केला. एक चेंडू मात्र रिव्हर्स फटका अटेंड करायचा होता. लगी तो आबाद नाही तो बरबाद, परंतु नो चेंडू होता. यस विमर चेंडू होता, इथं फेकी केला आणि सुशांतने सुद्धा यस याला स्वीकार दिला. एक नो चेंडू धावफलकावरती येते, एक धाव अतिरिक्त धावसंख्या आणि धावफलकावरती धावा लागल्यात. आता यावेळेस मात्र 16 हा चेंडू असेल आणि यावेळेस मात्र मोठी गवसणी असेल फलंदाजापुढे. हा सुदेख चेंडू मात्र भन्नाट वेगाने हा चेंडू फेकी केला. यावेळेस मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एक अतिरेक धावफलकावरती आली, परंतु 17 धावसंख्या धावफलकावरती आहेत कारण या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार लागले होते.
ते म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती त्या षटकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावा लागल्या 17. यावेळेस मात्र कुणाल म्हात्रे असेल फलंदाजीसाठी, ज्यांनी 3 चेंडू फेस केलेत आणि जवळ स्वीकार म्हात्रे हा खेळाडू असेल आणि धावफलकावरती धावा त्याने जोडून दिल्यात ते म्हणजे 14. अजून धावफलकावरती येतात ते 17 धावा. यावेळेस मात्र पाहूया. चांगला चेंडू होता, फ्लायसिप मध्ये चेंडू जातोय तो म्हणजेच अडवला जाते. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. व्याख्यानाजोगी क्षेत्ररक्षण होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ह्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरतोय हा म्हणजेच क्षेत्ररक्षक. धावफलकावरती अजून एक त्याच्या माध्यमातून धाव आली आणि धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजेच 18. एक महागडे षटक म्हणावं लागेल, एक एक्सपेन्सिव्ह षटक म्हणावं लागेल, कारण दोन्ही संघ विजयी झालेले आहेत आणि या दोन्ही विजय संघांची मुठभेड मात्र या दोन्ही या मैदानावरती आपण अनुभवतोय आणि विजय झालेला असल्यामुळे दोघांचाही आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. पहिलं षटक समाप्ती झालं सुशांत मोकलचं जर षटकाचं विश्लेषण पाहिलं आपण तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. तदनंतर 2 चेंडूंवरती लगातार 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली होती. चौथा चेंडू त्याने 5वा चेंडू त्याने नो फेकला होता. तदनंतर मात्र 6व्या चेंडूवरती एक लेग बाई झाली आणि नंतर 7व्या चेंडूवरती 1 धाव. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 18. अजूनही कोणताही मोरा गारद झालेला नाही, विकेट गेलेली नाहीये. स्वीकार म्हात्रे आणि कुणाल पाटील हे दोघे जण मैदानावरती तंबू धरून उभे आहेत. एक भेदक फलंदाजी केली जाते. एक स्वप्नवत सुरुवात म्हणावी ना, ती स्वप्नवत सुरुवात यावेळेस मात्र मैदानावरती झालेली आहे. आपण पाहतोय नक्कीच तो म्हणजे निहार 11 हनुमानपाडा, त्याच्याच विपक्ष उभा असलेला सिद्धी श्रवण वॉरियर्स या संघाचं यावेळेस मात्र जरूर कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, कारण धावफलकावरती पहिल्या षटकांच्या आधी धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच 18. याच्या अगोदरच्या मॅचचं आपण पाहिलं तर खूप मोठी धावसंख्या उभारली गेली होती. 75 धावा चेस केल्या होत्या. 76 धावांचं पारडं होतं ते सहजपणे आपण पाहिलं होतं की मैदानावरती चेस केल्या गेल्या होत्या. जवळजवळ शेवटच्या 2 चेंडूंवरचा सामना राहिला होता आणि त्यामध्ये मैदान गाजवलं सूरजनं. यावेळेस मात्र मैदानावरती आहे तो म्हणजे स्वीकार म्हात्रे आणि कुणाल पाटील. पाहूया इथे मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं बदल झालेला आहे. संघाच्या वतीनं पहिलं आणि स्वतःच्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय सतीश पाटील हा गोलंदाजी मार्कवर आहे. एक उंचपुरा गोलंदाज, मोठी बॉलिंगचा रनअप आहे पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर हिट, उंच माझा झोका आणि आलेला हा षटकार. होऊन जाऊ द्या डीजे. मोठा प्रहार पुन्हा एकदा सज्ज असेल सतीश पाटील. पुन्हा एकदा तसाच कॉपीराईट फटका. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं ते म्हणजेच मिड विकेट झोनचा आणि एक उंच आसमानी सुलतानी. लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. होऊन जाऊ द्या डीजे. थोडंसं कमी होतोय, परंतु यावेळेस मात्र चढवलेल्या हल्ल्याने मानसिक दबाव जरूर जाणवेल सतीश पाटील या गोलंदाजावरती. आता मात्र 2 लगातार षटकार आणि यावेळेस जर स्वीकारची खेळीचा जर आपण विचार केला ना तर 7 चेंडूंमध्ये जवळजवळ 28 धावांची खेळी केलेली आहे. त्यामध्ये लगातार उत्तुंग असे 4 षटकार. यावेळेस तो 2 षटकार खेचून मात्र आता मात्र तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे तो म्हणजेच स्वीकार म्हात्रे. आता मात्र आलेला हा षटकार आणि षटकाराच्या साह्याने हॅट्रिक पूर्ण केली जाते. टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे आणि होऊन जाऊ दे डीजे मास्टर.
मॅच मध्ये आपण पाहिलं बादल म्हात्रेने आपली हॅट्रिक पूर्ण केली होती, परंतु यावेळेस मात्र स्वीकार म्हात्रे हा सुद्धा हॅट्रिक पूर्ण करतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात या 6 धावसंख्येने. 36 धावसंख्या, दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग, प्रॉपर हिट, एक लॉंग 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 षटकार होऊन जाऊ दे डीजे मास्टर. बरोबर ते आमचे इथे 24 लाईव्ह यांच्याकडून सुद्धा 6 षटकारांसाठी जरूर 500 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याकडे असणार आहे. परंतु 4 चेंडूंवरती 4 षटकार आलेत. येणारे 2 चेंडू कसे असतील ते म्हणजेच गोलंदाज सतीश पाटील कडून, की येणारे 2 फटके षटकार किंवा 2 फटके कसे असतील ते स्वीकार म्हात्रेकडून. अफलातून फलंदाजी, एक काउंटर अटॅक ज्याला म्हटलं जातं, अफलातून फलंदाजीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 षटकार आलेले आहेत मैदानावरती. एक रणकंद पेटलेला आहे मैदानावरती. नाहीतर धावाने षटकार पाहायला मिळतोय स्वीकार म्हात्रेच्या बॅट मधून. अप्रतिम चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला टायमिंग करण्यामध्ये फसला गेलाय. चेंडू मात्र येतोय क्षेत्ररक्षक खाली आणि हा मोठा मासा जाल्यामध्ये अडकतोय. स्वीकार म्हात्रे याच्या खेळीचा अंत होतोय, परततोय तो म्हणजे बाउंड्री लाईनच्या. यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेने डीजे होऊन जाऊ द्या. वंदन जरूर करू आपण, कारण त्याने 10 चेंडू फेस केले 6 षटकारांच्या साह्यानं. 40 धावा जमवत तो मात्र मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. बघा किती बहारदार खेळी होती. आणि गोलंदाजाचं सुद्धा इथे मात्र जरूर कौतुक करेन, कारण 4 चेंडू आले होते. 4 चेंडूंवरती मोठे फटके लागले. 5वा चेंडू कसा टाकावा, एक अनुभवी गोलंदाज कसा असावा, त्याने बघा एकदम बॅक पाहिलं तर आपण पयाचा वेध घेणारा चेंडू फेकी केला. एकदम बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू होता, त्याला उचलणं मात्र खूप कठीण होतं. तरी सुद्धा त्याने प्रयत्न खूप चांगला केला होता. परंतु या प्रयत्नांमध्ये मात्र यावेळेस मात्र गोलंदाज यशस्वी ठरते आणि एक यशस्वी गोलंदाजाला एक यशस्वी विकेटचं पतन पाळतोय आपण. आणि यावेळेस पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच 42 घनागती फलंदाज इथं मात्र अंत झालाय. तर नवीन गोल फलंदाज नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चांगला चेंडू होता, थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. याही वेळेला मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज पुढे सरसावला होता. ऑन साईडला फटका घ्यायचा होता, बॅट अगोदरच फिरली गेली आणि लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती. अतिरेक धावसंख्या धावफलकावरती जरूर येते. यावेळेस पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच 43, एक मोठी धावसंख्या. दुसरं षटक इथं समाप्ती झालंय आणि 43 धावसंख्या धावफलकावरती. एक मोठं माइलस्टोन यावेळेस रचनामध्ये संघ मात्र पुढे सरसावतोय, तो म्हणजे सिद्धीश्रवण वॉरियर्स हा संघ. यावेळेस स्वीकार म्हात्रेच्या बारीचा अंत झाला. कुणाल पाटील अगोदरच मॅच मध्ये होता, नितेश पाटील त्याला साथ देण्यासाठी आला होता. तर पाहतोय आपण कुणाल पाटील आणि नितेश पाटील ही जोडी मैदानावरती आहे. जर कुणाल पाटील याचा विचार केला तर तो मात्र दादर गावातून बिलॉंग करतो, तर नितेश पाटील हा मात्र रावे संघातून बिलॉंग करतो. म्हणजे दादर आणि रावे संघाचे 2 खेळाडू आज मैदानावरती असतील. तो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं, एक अष्टपैलू खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केला गेला, तो म्हणजेच कलवा गावची शान, जरूर या रायगड नगरीची शान म्हणजेच सुशांत मोकळ गोलंदाजी मार्कवर येईल. यावेळेस त्याने पाहिलं होतं की मोठी मार पडलेली आहे आपल्या गोलंदाजांना, त्यामुळे आपण स्वतः गोलंदाजी मार्कवर जावं आणि ही चाललेली एक्सपेन्सिव्ह क्रिकेट मात्र इथं थांबवावे. कारण दोन्हीचे जर षटकांचा विचार केला आपण तर यावेळेस मात्र फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. परंतु येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हेची देही हेची डोला. अप्रतिम सामन्याचा अनुभव आपण पाहतोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीग वर्ष 2 सुशांत मोकाल. पहिला चेंडू कुपट आउट ऑफ द ऑप्टम फेकी केला. पदाली त्याचा वापर करून मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात मात्र नितेश, यावेळेस मात्र कुणाल पाटील हा फलंदाज बाद होते. विकेट किपरच्या हातामध्ये एक विकेट देऊन मात्र परततोय. 3 चेंडूंचा सामना केला, मात्र इथं कोणतंही खातं न खोलता तो मैदानाच्या बाहेर होते डगआउट मध्ये.
मैदानावरती नक्कीच उभा असेल. बघा काय स्टाईल आहे. जर किरण पवारला जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने 2 बॅट घेऊन तो वॉर्मअप करताना पाहतोय. आज तीच कॉपीराईट स्टाईल मैदानावरती आपल्याला प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. याच्या अगोदरचा जर विचार केला विकेटचं कुणाल पाटील यांनी 3 चेंडू फेस केलं होतं. कोणत्याही धावसंख्या न देता तो मैदानाच्या बाहेर गेला. शेखर यांनी हा कॅच पकडला होता. चांगला आपलातून कॅच. सुशांत मात्र यावेळेस मात्र यशस्वी गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती विकेट परिधान केल्यानंतर मात्र एक यशस्वी गोलंदाज. पुन्हा एकदा मॉलिंग. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू क्लास ऑफ द क्रिकेट. अतुलनीय सूत्र. एक संतुलनीय फटका. एक पाहतो ना की टोळेबंद फटका ज्याला म्हणतो ना, तो फटका पहिल्या चेंडूवरती प्रथमेश पाटील यांनी फेकला आणि आला चौकार. डीजे होऊन जाऊ द्या. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका केला. चौकाराच्या साह्यानं स्वतःचं खातं खोललं गेलं आणि धावफलकावरती धावा दिल्या. ते म्हणजे 47 एक मोठं माइलस्टोन रचण्यामध्ये यावेळेस मात्र सिद्धी श्रवण वॉरियर्स सक्सेस ठरतोय. यावेळेस गती परिवर्तन केलं गेलं होतं. चेंडूला थोडंसं उकार दिला होता. एक ओव्हर हेडेड चेंडू फेकी केला, परंतु त्याही पलीकडे चेंडूला मात्र थोडंसं बॅट आखडती घेतली आणि प्लेसमेंट टाकली आणि एक पाहता आपण सिली पॉईंटच्या दिशेने चेंडूला भिरकावून देऊन एक धावफलकावरती दिली. सुशांत यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर सक्सेस जरूर पाहतोय आपण, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसऱ्या चेंडूवरती थोडीशी एक धाव आली आणि धावफलकावरती धावा लागल्यात. यावेळेस 48. आता मात्र नितेश पाटील हा खेळाडू मैदानावरती उभा असेल, ज्याने अजूनपर्यंत कोणत्याही चेंडूचा फेस केला नाहीये, पण त्यासाठी एक लेग स्लिप सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. काय यावेळेस मात्र परिवर्तन असेल. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, अचूक वेदक मारावरती चढवलेला एक बेदंद प्रहार. आला एक षटकार. होऊन जाऊ दे डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. एकविरा माऊलीचं गाणं वाजवलं जातं असं म्हणतात. मुंबईत घाई, शिर्डीत साई आणि एकविरामध्ये बसली माझी, एकविरा कारल्यामध्ये बसली म्हणजे एकविरा आई, असं आईचं गुणगान गाणारं गाणं होतं आणि खरंच सुंदर असं षटकार आलाय. यावेळेस मात्र पाहूया थोडंसं गती परिवर्तन, परंतु यावेळेस मात्र खूप चांगला फटका, टोळेबंद फटका, एका अतुलनीय सतुलनीय असा फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. अजून एक येतोय षटकार. मोकलवरती बेधुंद धुंद असा हल्ला. तिसरा चेंडू बघा, चेंडू मात्र फसलाय फटका आणि परतावा लागेल मात्र नितेश पाटील याला. 2 षटकाराच्या साह्यानं मात्र चांगली खेळी करत 12 धावांचं योगदान मात्र संघाला देत मैदानाच्या बाहेर 3 चेंडूंचा सामना त्याने केला. यावेळेस मात्र षटक जरूर समाप्तीची घोषणा केली गेली आणि 3 विकेटच्या पतनानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 51 स्वप्न सुरुवात म्हणावी ना, ती खूप मोठी सुरुवात मात्र मैदानावर झालेली आपण पाहतोय. यावेळेस मात्र जरी विकेटची पतन झालं असलं तरी खूप मोठी धावसंख्या धावफलकावरती आली, परंतु या जर धावसंख्येवरती जर कोणाचं वर्चस्व राहिलं फलंदाजाचं, जो डगआउट मध्ये विसावलेला स्वीकार म्हात्रे, तदनंतर नितेश पाटील आणि प्रथमेश पाटील सुद्धा यावेळेस मात्र चांगल्या टच मध्ये, गोल्डन टच मध्ये 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 5 धावा अजूनपर्यंत त्यांनी स्वतःनी यावेळेस मात्र संघाला दिल्यात. यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती असेल. फलंदाजाचं नाव आहे येस नितीन म्हात्रे, मॅन फ्रॉम दादर गावचा हा सुपुत्र मैदानावरती पुन्हा एकदा आज पाहतोय. पाहूया एक चांगली बॉडी. यतीन म्हात्रे. खरं तर दादर गाव म्हटलं की नावांचं सुद्धा खूप वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे. बादल, त्याच्यानंतर आपण पाहतोय येस नितीन म्हात्रे मैदानावरती येताना पाहतोय आपण. एक उंचपुरा फलंदाज आहे, चांगले एक शरीर यष्टी आहे, परंतु यावेळेस मात्र एक चौकाराच्या साह्याने खेळत असलेला प्रथमेश पाटील यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर थोडासा बदल होते. 3रं षटक समाप्तीनंतर 4थं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज धर्मेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. खारसापोली गावचा हा सुपुत्र आहे.
जरूर खारसापोली संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळतो, परंतु यावेळेस मात्र त्याला माहिती आहे आपली भूमिका काय असेल. मोठं धावसंख्या धावफलकावरती आली, 50 धावा, जवळजवळ 60 धावा धावफलकावरती आहेत. या 60 धावा धावफलकावरती असताना येणारे 2 षटक असेल, त्यामुळे या षटकामध्ये आपल्याला विकेटची गरज असणार आहे. एक थोडंसं इकॉनॉमिक षटक फेकी करायचं असेल, यावेळेस त्याला कानमंत्र दिल्यानंतर गोलंदाजी मार्कवर तो सज्ज असेल. धर्मेंद्र पाटील एक छोट्यासा बॉलिंगचा रनअप आहे. पाहूया अकूट टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी 60 धावसंख्या धावफलकावरती आहे. पाहूया फलंदाज असेल तो म्हणजे प्रथमेश पाटील. चांगला चेंडू, यावेळेस मात्र चेंडू गरी परिवर्तनाच्या प्रयत्नामध्ये प्रॉपर टायमिंग आणि एक बेधुंद धुंद असा अफलातून येतोय षटकार. डीजे होऊन जाऊ द्या. पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला. एक प्रॉपर टायमिंग झालं होतं चेंडूवरती आणि चेंडू सीमारेषा पार आला, षटकार आला. या प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून निघालेला षटकार होता. 3 चेंडूंचा सामना करत 11 धावसंख्येवर खेळतो. एक षटकार आणि चौकाराच्या साह्यानं, तर धावफलकावरती अजूनही धावसंख्या आहे, धावफलकावरती 66. पाहूया येणाऱ्या चेंडूला कसा फेस करेल यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन केलं. चेंडू पडल्यानंतर थोडा एक अँगल क्रिएट करतोय, थोडंसं कट होते चेंडू, परंतु यावेळेस मात्र फलंदाज मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकी केला. यावेळेस मात्र कमबॅक केलं जातोय बघा. चांगलं कमबॅक आहे. असं म्हणतात की सुबह का बुला अगर शाम को घर आहे तो उसे भुला नाही करते, पण यावेळेस मात्र अचूक टप्प्याची ट्युचिन गोलंदाजी करावी लागेल, कारण चांगल्या गोल्डन टच मध्ये प्रथमेश पाटील आहे यावेळेस मैदानावरती. ओ हो 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 हो, यावेळेस मात्र इम्प्रोजिंग स्ट्रोक बॅकफुटला जाऊन खेळला आणि एक एक आसमानी सुलतानी एक दणदणीत सनसनीत षटकार. डीजे होऊन जाऊ द्या. रोमांस थरार पदालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाचा लाटा पराभवाची ओटी संघर्षाची ही दुनियामध्ये आज मैदानावरती रणकंद पेटलेला आहे. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 जानदार आयोजन. बघा किती चांगलं षटकावर षटकार, षटकांवर षटकार, एक आतषबाजी आपल्याला षटकारांची पाहायला मिळते. धर्मेंद्र पाटील वरती चाललेला धुंद बेधुंद हल्ला हल्ला याच्या वेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं ना तर तीन चेंडूंचा यावेळेस धर्मेंद्र पाटील यांचा झालेला हा खेळ. या 3 खेळांवरती मात्र 2 षटकार पाहायला मिळतात. प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून निघालेले हे षटकार. यावेळेस जर प्रथमेश पाटीलच्या खेळीचं जर वर्चस्व पाहिलं आपण तर 5 चेंडूंचा सामना करत जवळजवळ 17 धावसंख्या ठोकून काढल्यात. त्या म्हणजेच प्रथमेश पाटील याने खूप चांगला खेळ मैदानावरती साकारला जाते. या धावफलकावरती आता जर पाहिल्या तर 72 धावा, एक मोठं माइलस्टोन. सर मगाशी पाहिलं होतं की 75 धावावर जाऊन खेळ थांबला होता, परंतु हा खेळ इथे थांबण्याचं नावच घेत नाही, कारण 4था षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा मात्र खेळ झालेला, अजून 9 चेंडू यायचं बाकी आहेत. किती धावसंख्या जमविल शकेल, कारण खूप चांगला गोल्डन टच मध्ये आणि षटकारांचं आतषबाजी बघा. अधुंद असं वाटतं की एखादं ओखी वादळ मैदानावरती आले षटकारांचं. षटकार षटकार आणि षटकार. पुन्हा एकदा महेंद्र पाटील गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पाहूया. हो हो हो, चांगला चेंडू. यावेळेस प्रॉपर टायमिंग केलं जातोय. तो म्हणजे लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती धावून आला. पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थोडंसं बाजूला गेलं, थोडंसं भंबल उडालं. चेंडू दुसऱ्या अटॅम्प मध्ये पकडी केला, तोपर्यंत फेकी केला, तोपर्यंत 2 धावा सुपूर्त करण्यामध्ये चान्स यावेळेस मैदानावरती दोन्ही फलंदाजांना. धावफलकावरती धावा लागल्या, तो म्हणजे 74. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असणारे धर्मेंद्र. हा 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 हा, आता यावेळेस मात्र खूप मोठा अपफील झालं होतं. पयाचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली बघा. त्याच्यानंतर प्रथमेश आपल्याला ॲक्शन करून दाखवते, कारण यावेळेस मात्र चेंडूवरती थोडंसं बसावं लागलं पाहिजे होतं. यावेळेस त्यावेळेला मात्र चेंडू मात्र चांगल्या रीतीने आपल्याला बॅटवरती कनेक्ट करता आलं होतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि जर तरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला कुठंच वाव नसतं, क्रिकेटमध्ये जर तरला कुठेच वाव नाही, ते आज मात्र इथे दिसतोय. धावफलकावरती धावा 75 लागलेल्या आहेत. तर पाहू शकता आपण शेवटचा चेंडू घेऊन मैदानावरती असेल तो म्हणजे धर्मेंद्र पाटील, तर फलंदाज नितीन म्हात्रे.
येस, यॉर्कर चेंडू होता, बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू होता, खोदून काढावा लागलाय क्षेत्र फलंदाजाला. चेंडू खेळून काढतोय तो म्हणजेच कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये असलेला क्षेत्ररक्षक धावून आला आणि 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती संपन्न होतात. पाहतोय आपण या 2 धावसंख्येने आता मात्र धावफलकावरती मोठी माइलस्टोन मोठं एक डोंगर रचला जातोय, तो म्हणजे धावफलकावर 77 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे सर. मला वाटते अजूनही जर याच्या पलीकडे जर 10 धावा आल्या तर 87 धावांचं मजल माजू शकतोय. अजून 2 धावा जास्ती आल्या, 3 धावा आल्या तर जवळजवळ 90 धावसंख्या धावफलकावरती लागू शकते आणि अजून 10 आल्या तर 100ही पार करू शकतोय. त्यामुळे ती अपेक्षा असेल या 100ची, त्या खेळीची अपेक्षा असेल यावेळेस मात्र मैदानावरती उभा असलेल्या तो म्हणजेच संघासाठी जरूर. तर पहा किती भेदक हल्ला चढवला जातोय मैदानावरती. आज मात्र पूर्ण दिवसामध्ये जर विचार केला तर मला वाटते जी तिसरी अगोदरची मॅच झाली होती त्याच्यामध्ये 2-3 जे षटक फेकले होते तेच सुद्धा चांगले होते. तदनंतर मात्र पूर्ण दिवसामध्ये आज मैदानावरती मात्र बोलबाला राहिलाय तो म्हणजे फलंदाजाचाच राहिलेला आहे. आज पूर्णपणे मैदान आज त्या फलंदाजाच्या प्रेमात पडलंय की काय असं वाटायला लागलंय. आणि षटकार चौकार त्याशिवाय कुठली वार्ताच मला वाटते फलंदाज करताना दिसत नाही. थोडंसं गोलंदाजी मार्कवर थोडंसं परिवर्तन केले जाते. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय सागर पाटील हा हनुमान गावाचा सुपुत्र आहे, या गावातून बिलॉंग करतो. अनेक वेळेला चांगले गोलंदाजी करताना त्यानं पाहिलंय. मात्र आज मात्र एक यशस्वी गोलंदाजी करायची आहे, तिखट मारा घ्यायचा आहे. कारण गोलंदाजी फलंदाजीसाठी असलेले दोन्ही फलंदाज चांगल्या लयमध्ये चांगल्या टचमध्ये आहेत. एक आकांत माजलाय त्यांनी या मदमस्त हस्तीना. आता मात्र हत्तीना यावेळेस मात्र बांधून ठेवण्याचं काम त्याला करावं लागेल. सागर पाटील गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीसाठी आहे तो प्रथमेश पाटील. पाहूया पंचांच्या डाव्या बाजूने अफलातून फटका. ओ हो 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 हो, यावेळेस जर अमित सर असते तर काय बोलले असते माहिती काय? ए गिली गिली रंबा खुशवी रंबा बोल गए लंबा ठोकम ठाक डीजे. षटकार आणि षटकारांचा गुलाल उडवताना आज मैदानावरती पाहते. धावफलकावरती धावा माइलस्टोन 83 धावसंख्या धावफलकावरती जमवली गेली. पहिल्या चेंडूवरती अफलातून षटकार. बघा मिड विकेट झोन आणि लॉंग ऑन रिजन मधून काढलेला हा चेंडू होता. एक प्रॉपर टायमिंग केलं होतं, मनगटी प्रहार ज्याला म्हणावं तसा प्रहार केला फलंदाजाने. एक चांगला फटका मैदानावरती प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 83. यावेळेस मात्र सागर पाटीलला काहीतरी वेगळं करावं लागेल, फलंदाजाला बांधून ठेवावं लागेल, कानमंत्र द्यावा लागेल कर्णधाराला. या बघूया यावेळेस मात्र कशी रीतीने गोलंदाजी करतोय, थोडासा वेळ घेतोय, फलंदाजाला थोडं पेचात कसं पाडायचं याचा विचार करतोय सागर पाटील. गोलंदाज चांगला फटका. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग कार्पेट शॉटच्या सहाय्याने जातोय इनटू द गॅप. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आला त्यावेळेस आणि पकडी करतोय आणि फेकी करतोय तोपर्यंत. त्यावेळेस मात्र मैदानावरती बघूया एक धाव अजूनपर्यंत धावफलकावरती जोडली गेली तर नक्की निश्चित आमचे थवई मामा या मॅचचा आपण आनंद घेतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा कॉल केला आणि शुभेच्छा सुद्धा दिल्यात. आमचे वाशी गावचे आहेत आणि खूप बुजुर्ग आहेत आणि ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असतात. त्यांनी सुद्धा कॉल केला होता. धावफलकावरती एक धाव अजूनही जवळ जोडली गेली आणि धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 84. यावेळेस मात्र नितीन म्हात्रे फलंदाजीसाठी एक चेंडूचा फेस केलाय, त्याने 2 धावा जरूर दिल्यात. हो हो हो, प्रॉपर यार्कर पंचांकडे अपील केलं जातोय आणि खूपच चांगला चेंडू बुंध्यामध्ये टाकलेला चेंडू होता. या चेंडूला खेळणं खूपच कठीण असतो. हा क्रिकेट म्हटलं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि तो ब्रह्मास्त्र त्याने फेकला. या मला वाटते चेंडूंची गरज असणार आहे सागर तुला, कारण तुझ्यावरती चढवलेला भेदक हल्ला आहे, परंतु तुझ्यातल्या असे अस्त्रशस्त्र बाहेर काढावं लागतील की यावेळेस मात्र फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. आता मात्र खूपच सुंदर चेंडू होता. पिचिंग झाल्यानंतर लो पिच होता चेंडू होता. पाहूया एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावचा प्रयत्न फलंदाज काय करू शकेल आणि पात्र म्हणते ही सांघिक विकेट धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि नितीन म्हात्रे हा माघारी परततोय, संधी देतोय DJ मास्टरला.
अनुभवतोय. नवीन फलंदाज महेश मात्र फलंदाजीसाठी आलोय. खार सोपोली संघाचा खेळाडू आहे. मैदानावरती खेळण्यासाठी आले. 2 चेंडू जरूर असतील, परंतु यावेळेस प्रथमेश यावेळेस मात्र आउट ऑफ दी ऑफस्टंप फेकी केला चेंडू आणि ही आव्हांत धावसंख्या धावफलकावली. इंटरनॅशनल क्रिकेटचा नियमाचा विचार केला तर 25 जरूर इथं लागू होईल आणि हा एक धावसंख्या एकने धाव पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या 87. खूप मोठी माइलस्टोन, खूप मोठं धावांचं पर्वत, खूप मोठे धावांचं हे उभारलेलं हे डोंगर मात्र पार करावं लागेल सुशांतला. पाहूया चेंडू यावेळेस मात्र टायमिंग थोडं चांगलं नव्हतं, परंतु बिग 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 लॉंग ऑफ रेझन मधून आलेला दणदणीत सनसनीत षटकार होऊन जाऊ दे डीजे. या संघाने बेधुंद धुंद हल्ला करणारा हा खेळाडू यावेळेस प्रथमेश पाटील मैदानावरती. खूप मोठी धावसंख्या, शेवटचा चेंडू मार्गस्थ. प्रहार यावेळेस मात्र कॉपी बॉक्स स्टाईल पुन्हा एकदा येतोय की काय षटकार, परंतु यावेळेस मात्र बाद होऊन पडतेल मात्र प्रथमेश पाटील. प्रथमेश बारीचा अंत झाला आणि इथे मात्र षटक सुद्धा संपलेले. संधी देतो डीजे मास्टरला. धावा जमवल्या, तदनंतर 32 धावांचं मोठं योगदान देत मात्र मैदानावरती बाहेर गेला. परंतु यावेळेस धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजेच 93 येणारे 94 धावसंख्येचं मोठं आव्हान पार काढायला लागेल सुशांत मोकल याला. सर आपण जर अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा जर विचार केला तर नक्कीच 7 तारखेला म्हणजे उद्याच्या तिसऱ्या धावमध्ये खूप मोठे समालोचक या व्यासपीठावरती येणार आहेत. प्रवीण दुगाडे साहेब सर, पोयंजे, राकेश गरज सर, खरोशी, हनुमान नाईक कळवे सर, त्यानंतर परमेश पाटील सर सोनखार हे सुद्धा असणार आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार चौथ्या दिवसामध्ये सुद्धा खूप मोठे समालोचक इथे येणार आहेत. बाबूशा सर, देवीचा पाडा सर, त्यानंतर अंकित मानसुरे रसायनी, त्यानंतर आपण हनुमान नाईक सर कळवे, परमेश पाटील सर सोनकार, हे सर्व मोठे आवाज, दिग्गज आवाज इथे येणार आहेत. आपण बघतोय की आज पूर्णपणे या विभागातील हमरापूर विभागातील 17 गावांनी एकत्रित एकूण एक मोठी स्पर्धा म्हणजेच हमरापूर विभाग प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा आपण इथं आयोजित करत असताना पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमोल सहकार्य आणि ज्यांचा खूप मोठा आशीर्वाद लागलेला म्हणजे माननीय श्री आमदार रविशेठ पाटील साहेब, त्यानंतर आपण पाहिलं की वैकुंठ शेठ साहेब सुद्धा पाहतोय. आपण गोल्डन डीजीच्या माध्यमातून सुमरग संगीत पाहतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून एक लाईव्ह टेलिकास्ट केलं जातोय. एक दर्जेदार स्पर्धा, एक मोठं व्यासपीठ ज्याच्या माध्यमातून वापरले जातोय हमरापूर विभाग प्रीमियर लीग. मोठी धावसंख्या आहे. बघूया येणाऱ्या 5 षटकांमध्ये 94 धावांची गरज असणार आहे. येणारे 5 षटक 94 धावांचं प्रत्युत्तर सुशांत मोकल गोट्यात देईल का, किंवा येणाऱ्या 5 षटकांमध्ये 94 धावांचं संवर्धन करील का, तो म्हणजेच यावेळेस मात्र असलेला निहार 11 हनुमानपाडा आणि त्याच उपेक्षा असलेला तो म्हणजे सिद्धी श्रवण वॉरियर संघ, खारसोपोली संघ. तर यासाठी पुढील समालोचनासाठी घेऊन जातोय मी जरूर यावेळेस मात्र परमेश पाटील सरांकडे. येस सर, प्लीज कंटिन्यू. थँक्यू. आवर्जून मी ज्यांचं नाव घेईल की इथे गणेश कोहली, मारुती कोहली,
नरेंद्र कोहली आणि कुमार पाटील वरेडी हे आमचे प्रेक्षक सलग दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि आवर्जून मी या सर्व गावांची नावं घेईल की हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 सीझन 2 मधले ही नावं असतील, ही गावं असतील पुढील प्रमाणे: सोनखार, उर्नोली, दादर, कलवे, जोहे, नवघर, रावे, तांबडशेत, हमरापूर, वरेडी, डावरे, हनुमानपाडा, कोपर, पाटणेश्वर, खारसपोली बेडे आणि अंतोरे या सर्व गावातील जे आमचे सपोर्टर्स आहेत, सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य खऱ्या अर्थाने हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 साठी लाभले आहे. त्यांचे देखील आम्ही शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो, पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय गणेश कोहली, मारुती कोहली, नरेंद्र कोहली आणि कुमार पाटील वरेडी यांना सर्वांना आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण अनुभवता हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2020-22 ही शृंखला आपण अनुभवता आणि आत्ताच ज्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही अनाऊन्समेंट केलं ते आमच्या वरडी गावातील तुमचे ग्रामस्थ मारुती कोहली, नरेंद्र कोहली, गणेश जी.डी. कोहली आणि कुमार पाटील. आम्ही नक्कीच त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या आणि नक्कीच या अतिशय वरडी कोळीवाड्यातील आमचे खरे नामवंत ते या ठिकाणी आमचे पाहुणे आहेत. तर विशेष करून या ठिकाणी या शृंखलेसाठी प्रथमोपचारची आमची व्यवस्था केली आहे. ते आमच्या या मधल्या काळामध्ये आपल्यावर मोठा संकट आला होता. 2020 बरंच काळ शिकवलं आणि कोरोना योद्धा डॉक्टर मिलिंद पाटील कळवे यांनी देखील आम्हाला प्रथमची व्यवस्था केलेली आहे. तर नक्कीच त्यांचं खूप खूप आभारी आहे. कारण मित्रांनो, त्या पिरियडमध्ये देखील असं फार मोठं आपण संकटाला सामोरे गेलो होतो 2020 आणि आज याने कोरोना युद्धाच्या स्वरूपानं डॉक्टर मिलिंद पाटील यांनी देखील या शृंखलेसाठी आम्हाला प्रथमची व्यवस्था केलेली आहे. आणि विशेष करून काय खेळाडूला कोणत्या प्रकारची दुखापत जरी झाली तरी त्यांचे, परंतु अशी दुखापत होऊ नये गणेश चरणी नतमस्तक होऊन मी विनंती करतोय. तर अर्थातच या ठिकाणी आमचे कळवा संघाचे खऱ्या अर्थानं एक बिग सपोर्टर, कळवा संघाचा मॅच कुठेही सामना असो, आमच्या कळवे गावातील सन्माननीय शरद गोविंद पाटील हे खऱ्या अर्थानं आज या व्यासपीठ या सामना पाहण्यासाठी आहेत. तर त्यांचं देखील मी शरद गोविंद पाटील कळवे यांचं स्वागत करेन, कारण बिग सपोर्टर आहेत या कळव्या संघाचे. आणि जाऊया मैदानाकडे, जिकडे पाहणार आहोत 94 धावांचं उद्दिष्ट. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर असताना सलामीची जोडी मैदानामध्ये सुशांत मोकल आणि सागर पाटील, तर आघाडीचा गोलंदाज अविनाश ठाकूर. याच सामन्याला सुरुवात. तर पहिला चेंडू यावेळेस अविनाश ठाकूर समोर असेल, सुशांत मोकल गोड्या ओ दाखवून दिलाय. यस, हम भी किसी से कम नहीं, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला फांसी, जसाच तसे डीजे. झटकार होऊन जाते डीजे. क्या बात आहे. सुरुवात तर खणखणीत झाली आहे, झणझणीत झाली आहे, सणसणीत झाली आहे, आक्रमक झाली आहे, खतरनाक झाली आहे. दिल का 94 धावांचं उत्तर यावेळेस सुशांत मोकल, कारण तिच्या 30 चेंडू आणि 94 धावा, 64 धावांचा डिफरंट आहे गोलंदाज. पुन्हा आता येस इट इज द हॅट्रिक ऑफ द 6. वेलकम टू डीजे. क्या बात आहे. सुहास सर, खऱ्या अर्थानं नक्कीच सुशांत मोकळची वादळी केली मी कधी विसरणारी एक खेळी मैदानाच्या वर आमच्या मैदानावर झाली होती. कंटोळी विपक्ष सामना झाला. षटकारांचं पंचक आणि षटकारांचं अष्टक असा मारणारा एकमेव खेळाडू, त्याचं ताजं उदाहरण मी नक्की साक्षीदार आहे. त्या व्यासपीठावर मी समालोचन करत होतो ढोंडुका मैदान, परंतु अशी मर्त पूर्णार्थ या मैदानावर होईल का? लगातार आलेले 3 षटकार.
परंतु इथे पाहायचं आहे मात्र हा चेंडू संयमीचा फटका, परंतु इथे मात्र मिळालेली एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तिथे कोणता प्रयत्न नाहीये आणि आलेल्या 4 चेंडूमध्ये 19 धावा हे तुम्हाला करावं लागेल, कारण तुमच्या समोर मोठं प्रखर असं आव्हान आहे, मोठं असं आव्हान आहे, डोंगरा एवढं आव्हान आहे आणि तुमची खेळी देखील तेवढीच झाली पाहिजे ताकदीशीर. हे उत्तर आहे, हे प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आलेल्या 4 चेंडूमध्ये 19 धावा आणि 19 धावावर नाबाद खेळताना दिसतो सुशांत मोकोल. समोर आहे तो सागर पाटील, त्याचा सवंगडी, त्याचा सहकारी, परंतु इथे मात्र गोलंदाज अविनाश ठाकूर. हा चेंडू इथे चेंडू थांबणार नाहीये, काऊ कोणावर फेकून जाईल, येईल चौकार, होऊन जाऊ दे डीजे. सुप्रसिद्ध आनंद शिंदेचं हे गीत, सुप्रसिद्ध गीत, परंतु इथं रिक्वायर रन रेट 18.80, जवळजवळ 1900 असताना इथे मात्र 23 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये दाखवून दिलंय, स्पष्ट केले दोन्ही फलंदाजांना, इरादे स्पष्ट केलेत. ओ पुन्हा एकदा इथे कुठंतरी संधी होती ना, कर संधीचा सुवर्ण संधीचा लाभ घेतला आला नाहीये. मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय आणि झणझणीत या 7 चेंडूमध्ये आलेले 3 षटकार, आलेला एक सिंगल धाव, आलेले एक चौकार, अशा तब्बल 23 धावा. आमचे स्कोर सांगतात की जिथे रिक्वायर्ड रन रेट आहे 18.80 म्हणजे 19 धावांचा, मग इथे धावा आल्या त्या 23. काय हुशारी आहे, म्हणूनच काय मी सुशांत मोकोलच्या बद्दल मी सांगत असतोय, एक तडाख्याबाज फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, परंतु शांत डोक्याचा जरी असला तरी मैदानात त्याचं डोकं कधी शांत नसतं. म्हणून आज या क्रिकेटच्या माध्यमातून, क्रिकेटच्या पतलावर, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आज रायगड भूषण या पुरस्काराने त्यांना संबोधित केलं गेलंय. हा आपला अभिमान आहे, हा आपल्या पेन तालुक्याला अभिमान आहे, कारण रायगड भूषण म्हणून आज क्रिकेटच्या माध्यमातून त्याची वर्णनी लागली आहे. आणि आज देखील रायगड भूषण सुशांत मोकल हे नाव घ्यास आम्हाला देखील अगदी आनंद वाटतोय. एक शांत परंतु मैदानामध्ये अगदी बेधुंद खेळणारा खेळाडू आणि अगदी वादळी खेळी करणारा फलंदाज, परंतु ही वादळी खेळी त्याला गरज सध्या आहे. आपल्या संघाचं नेतृत्व करतोय, आपल्या कुटुंबाचा कुटुंब पर्व आहे, परंतु इथे मात्र पाहायचं आहे खऱ्या अर्थात निहाल 11 हाणून पाडा. संघाचे संघनायक संघाचे संघमालक प्रवीण पाटील आणि टीम मॅनेजर सतीश पाटील आहेत. हे जरूर यावेळेस मात्र जे व्ह्यूवर्स आपण 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण सामना पाहतोय त्या नक्कीच व्ह्यूवर्स मी विनंती करेन, आम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब करा. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो ही शृंखला आपल्या भेटीच आहे आणि खऱ्या अर्थाने विशेष करून या ठिकाणी 24 लाईव्हचं खूप खूप आभार मानेन, कारण आमचा आवाज तुम्ही अगदी 7 समुद्रभर पार पाडता आणि शृंखला देखील आपल्या माध्यमातून कव्हरअप केली गेली आणि सुशांत मोकलची वादळी खेळी आपल्या माध्यमातून सर्व घर बसल्या प्रेक्षक वर्ग बघतात आणि त्यांचं देखील मी स्वागत करेन. मी नवनाथ मात्रे कोपरोली उरण आपलं सहर्ष स्वागत करेन, कारण एवढी मोठी शृंखला आपल्या विभागाच्या भेटी चालली आहे आणि आमचे गोड आयोजक, संयोजक, प्रायोजक, आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सल्लागार पुन्हा एकदा येस येस येस. इथून मात्र मैदानामध्ये आग पेटली की काय डीजे. नागिन डेळाल खऱ्या अर्थानं मित्रांनो आप टी व्हीवर मराठी इंडियन आयडल हाच कार्यक्रम चालू आहे आणि हाच गाणी मला वाटते अश्विनी मिठे ह्या गायकीने किती सुंदर गायला आहे. परंतु आज देखील खऱ्या अर्थानं आपण जाऊया मैदानाकडे जिथे धावसंख्या झाली आहे त्या म्हणजे जवळजवळ 29 धावा पाहिजे आहे. पुन्हा एकदा आला रे आला, दुसरा षटकार आला आणि त्या दरम्यान डीजे थांबू नकोस. असं थँक्यू डीजे. अगदी सुशांत नावाचं मात्र वादळ नवनाथ सर मैदानात मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय तुफानी फटकेबाजी, बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो या ठिकाणी सुशांत मोकल याच्या बॅट मधून. ही वादापूर्वीची शांतता होती, आता मात्र आली बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. दिवाळी तर सर्वांचीच आहे, फटाके सर्वांनीच फोडायचे आहेत. मात्र पहिल्या सत्रामध्ये फटाके फोडले तर दुसऱ्या सत्रामध्ये सुशांत मोकल फटाकडे फोडतोय. पाहायचं आहे गोलंदाज. ओ हो यस, इथे मात्र दाखवून दिले. क्या बात आहे. मैदान कोणतंही असो धुरला भाई सोडणार डीजे.
धावसंख्येचा अगदी वणवा पेटलाय. अगदी षटकार 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 आणि षटकार. मी म्हणेन आता मात्र प्रेक्षक वर्गाला जो हाय व्होल्टेज सामना, जो 440 व्होल्ट मध्ये असणारा तर यावेळेस मात्र आपण विचार केला तर विशेष करून या ठिकाणी आग पेटली आहे मैदानामध्ये. वणवा चारी बाजूने पेटलाय. सुशांत मात्र थांबण्याची वेळ घेत नाहीये. त्याचा सवंगडी अर्थातच सागर पाटील मात्र 4 धावांसह खेळतोय. बाकीचे सर्व धावा अर्थात झाल्यात त्या म्हणजे सुशांत याच्या. क्या बाटे शाह या संधी, हो हो संधी नाकारता येत नाही. परंतु इथे बघा नशीब अति बलवान आहेत आणि इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे आणि आतापर्यंत जवळ आमच्या स्कोररमध्ये 6 षटकारांची नोंद झाली आणि 3 हॅट्रिक. म्हणजे तिन्ही हॅट्रिक षटकारांचे 2 आतापर्यंत आले 6 षटकार हे जवळ सुशांतच्या मॅटबॉलवर आलेत. क्या बात आहे. 6 षटकार 238 धावांची खेळी, नाबाद खेळी, विस्फोटक खेळी, अगदी विस्मरणीय खेळी. म्हणून काय आज या ठिकाणी आपण सामना अनुभवतो. यात सिद्धी श्रावण वरियर्स दापोली विपक्ष निहाळ 11 हनुमानपाडा, जिथे आमचे निहाळ 11 हनुमानचे प्रवीण पाटील जे टीम ओनर्स आहेत आणि सिद्धी श्रावण खारसपोलचे टीम विनोद म्हात्रे आणि ध्रुवांश म्हात्रे, जिथे संघ प्रथमेश पाटील आणि सुशांत मोकाल गोलंदाज. ओहो यावेळेस मात्र हा चेंडू मार्केटचा चेंडूचा पाठला करून क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल. परंतु इथे बघा जेव्हा तुमचं घर फिरलं ना, घराचे वाशे देखील फिरतात. इथे मात्र चौकार होऊन जाते. डीजे एक सुंदर गीत. ललित हॉटेल गोरीगाव यांचे खऱ्या अर्थाने आमचे मालक कुक अर्थात विकास म्हात्रे सोनकार याच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात. विकास म्हात्रे सोनकार जे ललित हॉटेलमध्ये या ठिकाणी विशेष करून आमचे कुक आहेत. तर विशेष करून यांना मी खूप आभार मानेन. आज या शृंखलेसाठी आम्हाला प्रथमोपचारची व्यवस्था केली आहे ते डॉक्टर मिलिंद पाटील कळवे कोरोना योद्धा. विशेष करून मित्र आणि इथे मात्र 100वी सिंगल ही धाव आली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी आज बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. आमचे विकास म्हात्रे सोनकार जे हॉटेल ललितमध्ये ते प्रमुख कुक या पदावर आहेत. म्हणजे विशेष करून अगदी अन्नदाता सुखी भाऊ हे आज या ठिकाणी विकास म्हात्रे यांचं नक्की स्वागत करतो. धन्यवाद. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि भारतीय संस्कृती आहे. मी विनंती करतोय बंटी म्हात्रेला की आपण गणेश कोहली साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. अगदी क्रिकेटचा हा चाहता, मोठा चाहता, इथं जोरदार टाळ्या होऊ द्या गणेश कोहली यांच्यासाठी. मग विभागात नव्हे तर पेन तालुक्यात कुठेही क्रिकेटचे मॅचेस असो, हा चाहता क्रिकेटचा आवर्जून आपली उपस्थिती दाखवत असतो. मी विनंती करेल बंटी म्हात्रेला की आपण गणेश कोहली यांचा स्वागत करायचं आहे. सातत्याने मी पाहिलंय गणेश कोहली सरांना, कारण वर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून अर्थात आम्ही दादांना पाहिलंय. तर ओटू परमेशजी पाटील. त्याचप्रमाणे एक विशेष सूचना आहे की जो हमरापूर येथे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, पुन्हा एकदा मी सांगतो, हमरापूर येथे जो रेल्वे प्लॅटफॉर्म आहे तिथून कोणीही बाईक घेऊन जाऊ नका. त्या ठिकाणी पोलीस आहेत आणि त्या ठिकाणी फाईन फाडली जाईल. पुन्हा एकदा सांगतो की जो प्लॅटफॉर्म आहे रेल्वेचा हमरापूर येथे, त्याच्यावरून आपण कोणीही बाईक घेऊन जाऊ नका. तदनंतर मी विनंती करतो बाबू नागे यांना की आपण नरेंद्र कोहली सांगते नरेंद्र महाराज यांचं आपण स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय साहेबांना की सगळं सांगतोय. 47 धावा झालेत आणि 47 भाव आहेत. ओके. तदनंतर विनंती असेल सत्यजित दादा याला की आपण मारुती कोहली साहेबांचं स्वागत करायचं आहे. वरेडी गावातील क्रिकेटचे चाहते आहेत मित्रांनो. मॅचेस कुठेही असू द्या, ते आवर्जून आपली उपस्थिती दाखवत असतात. तर आपण पाहू शकताय नरेंद्र महाराज यांचा इथे या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय दिगंबर नागे यांच्याकडून. आणि तदनंतर मारुती कोहली यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.
मी सत्यजित दादा याला विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करतो. क्रिकेटचे चाहते आहेत ते मित्रांनो वरडी गावातील, आणि अगदी आपली कामे सोडून क्रिकेटचे मॅचेस पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवलेली आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. घेऊन जातो मैदानाकडे जिथे अविनाश ठाकूर गोलंदाजी मार्कवर असेल. काय लाजबाबी फलंदाजी केली आतापर्यंत. देखणं नेत्र दीपक असे फटके अगदी फटाके फटाके उडवताना दिसतोय इथं सुशांत मोकळ, परंतु पाहायचं अविनाश ठाकूर षटकातील पहिला चेंडू. हो यावेळेस संधी निमळली आहे आणि मात्र इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. पहिला गडी मैदानाचे बाद होईल. त्याचं स्वागत करेल डीजे गोल्डन. क्या बात है. थँक्यू सो मच डीजे ना आज मात्र संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला प्रभावित केलंय. खरं आम्ही बहुतो असे कित्येक वेळा डीजे ऑपरेटर, परंतु या पेड विभागातील म्हणजे नामवंत डीजे ऑपरेटिंग अर्थातच या ठिकाणी डीजे गोल्डन डीजे आपल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी आवश्यक भेटा सत्यवन पाटील खारसापोली. नक्कीच आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज संपूर्ण दिवसभरामध्ये डीजे ऑपरेटिंग काय होत आहे लाजबाब, परंतु इथे मात्र काय बेधुंद खेळी करतोय. अर्थातच कळव्या गावाचा सितारा, चमचमता सितारा, रायगडचा अव्वल दर्जाचा स्टारकास्ट. त्याचप्रमाणे संदेश याला विनंती असेल आपण शरद पाटील यांचं स्वागत करायचं आहे. यस शरदजी पाटील, शरद गोविंद पाटील. हनुमानजी नाईक यांना मी विनंती करतोय. धन्यवाद. तर एकूण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यस हा चेंडू इथे मात्र संधी मिळते की काय, संधीचं सोनं होतो की काय, संधीचं सोनं, परंतु इथे मात्र अगदी या ठिकाणी आल्यापावरे मागं जावं लागेल फलंदाज दर्शन पाटीलला. थँक्यू सो मच. इथं मात्र तुम्हाला गेम प्लॅन खेळायला लागेल, कारण आता मात्र तुम्हाला हायलाईट नक्कीच सुशांत मोकलला करावे लागेल. या सामन्यामध्ये आपलं विजयस्थान निर्माण करायचं असेल तर सुशांत मोकल टार्गेट करावं लागेल, परंतु एवढं सोपं नसेल. एक तंत्रशुद्ध खेळ आहे आणि वेल जजवाला खेळाडू आहे, अर्थात अनुभवी खेळाडू आहे आणि या विभागाचं नेतृत्व करणारा खेळाडू आहे. मग भाऊ तसं कित्येक कोणी पाहिलं आहे. रायगड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून असेल, रायगडच्या टीममध्ये माध्यम असेल, या पेनच्या माध्यमातून तालुका हाफ ओपनमध्ये असेल किंवा गावासाठी नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट हा गोट्याकडनं आम्ही कित्येक वेळा पाहिले आहे. एक शांत डोक्याचा खेळ, परंतु इथे मात्र तुला स्वतःला आणखी सिद्ध करावं लागेल, कारण 94 धावांना सामोरे जायचं आहे. जिथं 30 चेंडू आणि 94 धावा आणि चेंडू यातली तफावत 64 धावांची आहे. तर इथे मात्र पाहायचं आहे, ही तुमची कसोटी आहे, ही तुमची परीक्षा आहे. इथे मात्र पाहायचं आहे. हो येस चेंडू मात्र जाईल की काय. ओहो नो क्वेश्चन नो डाऊट. इट्स अ बिग येस. डोंट वेस्ट टाइम डीजे कम ऑन. शतक कंप्लीट होण्यासाठी आपण पाहू शकताय का तुफानी फलंदाजी. लाजवाब प्रेक्षणीय उल्लेखनीय. परंतु हा चेंडू यस, परंतु इथे मात्र पंचांकरवी दंडित केलं गेलं आहे आणि हा चेंडू अवांतर चेंडू आहे. कदाचित इरादा असेल सर या ठिकाणी, कदाचित हा ऑफ्टिंगला टर्म टाकून कदाचित एक फसवा फटका खेळण्याच्या नादान जाईल आणि सूचना आउट कारण ही थोडी वेगळी प्लॅनिंग असते गोलंदाजाची, परंतु एवढा सोपं नाही आहे. अगदी वेल जजिंग एवढा फ्लेअर आहे, परंतु इथे मध्ये पाहायचं आहे गोलंदाज अगदी 90 जरी असला तरी स्टारकास्ट फलंदाज आहे. परंतु इथे बघा इथे अपील केला गेलाय. पंच मात्र स्तब्ध राहिलेत, म्हणजे इथं कुठंतरी पंचांना कोणता इंटरेस्ट नाही आहे आणि अशा प्रकारे इथे मात्र फलंदाज स्तंभित आहे आणि नाम ठरवतोय. संघाची एकूण धावसंख्या स्मित आहे. संघाची एकूण धावसंख्या ना चूप
54 धावा. यस, आता मात्र इथे तुम्हाला 40 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आणखी तर भरपूर चेंडू शिल्लक आहे, परंतु 40 धावा. परंतु पाहिजे तिसरे षटक चालू आहे. काय फलंदाजी होईल, मात्र काय अर्धशतकी काय वादळी फलंदाजी करताना दिसतोय. अर्थात सुशांत मोकल गोट्या. ओ हे असे चेंडू मात्र असे असतील तर चेंडू आर पार जातील दादा. आणि मात्र वेलकम टू 6. यस, इट इज अ वेस्ट टाइम. किती षटकार मारले? 1 2 3. हॅलो, यस, धन्यवाद जिजे. अर्धशतक मात्र सुशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या उद्या सुशांत साठी. काय तुफानी फलंदाजी पाहायला मिळतोय. Yes. खेळी आवडली तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या ठिकाणी. थोडीशी बॅट उंच करा. ओके, तर या ठिकाणी वादली खेळी मैदानामध्ये काय सुशांत मोकलने फलंदाजी केली. सर्वांचं म्हणूनच काय आज पेनवाल्यांचं पेनच्या प्रेक्षकांचं मन जिंकतोय सुशांत. हेच मैदान नव्हे, मैदान कोणतंही असो. मी मगाशी म्हटलं मैदान कोणतंही हो, धुरला भाईच उडवणार आणि भाई इथे माझ्या धुरला उडवतोय. काय फलंदाजी आहे. म्हणूनच काय आज रायगड टेनिस क्रिकेटच्या मागे पेनचं नाव पेनचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय सुशांत मोकल. पुन्हा आता गोलंदाज. ओ हो, इथून एवढं सोपं नसेल. काय फटाके, काय फलंदाजी. माझ्याकडे शब्द देखील संपतात की काय हे बोलण्यासाठी. परंतु जाऊया या आता डीजे कडे. डीजे सुंदर संगीत. किती आल्या? बस, थँक्यू डीजे. 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सुशांतसाठी हमरापूर विभाग प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे राजे प्रतिष्ठान रायगड यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात सुशांतसाठी. त्याचप्रमाणे JSW स्टील लिमिटेड यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात सुशांतसाठी. अफलातून बेधडक विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय. सुशांत मोकल ऑन फायर. यस, अगदी या ठिकाणी आज मात्र प्रसिद्धी नेलेली आहे. कारण युट्यूबच्या माध्यमातून हे सर्व युट्यूबचं श्रेय आहे. आज एवढं सुशांत मोकल एकदा आग ओघते मैदान हे घर बसल्या कारण का कळतं त्याचा सर्व ऑल क्रेडिट्स गोज टू अर्थात युट्यूबला. कारण सुशांत मोकल या मैदानावर खेळतोय, घर बसल्यामध्ये खबर समजते आज सुशांतने हा फटके मिळवले. म्हणजे मित्रांनो काय व्ह्युअर्स देखील तेवढं समाधान तेवढं स्वागत केलं पाहिजे. आणि आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये अगदी आगीच म्हणजे धावसंख्येचा ओढवा पेटलाय. षटकार 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 आणि फक्त षटकार शिवाय बात नाही. म्हणजे इन शॉर्ट मित्रांनो आज एवढी प्रसिद्धी मिळाली आहे या युट्यूबच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि एकूण धावसंख्या झाल्या त्या 67 धावा. 94 धावांचं उत्तर. मी मगाशी म्हटलं जसं प्रश्न आहे तसं उत्तर द्यायला शिकलं पाहिजे. जसा पेपर आहे तसं सोडवलं पाहिजे. पेपर तर सोपा आहे, फक्त सोडवण्याचा मात्र प्रयत्न करा. मित्रांनो हे मात्र पेपर सोडवताना दिसतोय, हे प्रश्नाचं उत्तर देताना दिसतोय सुशांत मोकल. म्हणून या रायगडची आन बान शान रायगड भूषण सुशांत मोकल मैदानामध्ये आग ओकतोय. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाचा इथं मात्र अगदी उष्ण फेडावर अगदी या ठिकाणी बेधुंद अशी धुलाई करताना दिसतोय. हे मात्र सुशांतकडेच आहे, परंतु पाहायचा त्याची क्षमता आहे. परंतु पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू यामध्ये मिडविकेट क्षेत्ररक्षक धावतोय 2 आणि पात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. परंतु काही होईना. मात्र इथे मात्र सुशांतला स्ट्राईक आहे. आणि जास्तीत जास्त सुशांतला स्ट्राईक असेल तर तुम्हाला माहित आहे मोठे मोठे फटाके फुटतील. परंतु हे मैदानावर आग ओढणारी फलंदाजी आहे सुशांत मोकलची. पुढे एकूण इतर विचार केला एकूण आतापर्यंत षटकारांची नोंद झाली आहे ती म्हणजे मगाशी 50वा षटकार अर्थात गोट्याने मारला होता. परंतु इथं 99वा 100वा षटकार मारेल का गोट्या हे अक्षर प्रश्न आहे. मगाशी 50वा षटकार आणि या मात्र 100वा षटकार येईल का. परंतु इथे पाहायचंय आणि इथे मात्र काय घडतं मैदानावर येतात की या ठिकाणी पंच इशारा हा येतात 4 धावा. 4 धावणं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ते म्हणजे 71. थँक्यू डीजे. निकेश पाटील या नामची विनंती. आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे निकेश पाटील. आणि दरम्यान म्हणजे प्रमुख अतिथी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत निशिकांत जी. मी विनंती करेल मनोज याला की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. क्या बात आहे. इथे मात्र पाहायचं आहे सामना सुरुवात झाली आहे. परंतु आमच्या अतिथी कक्षामध्ये काय परमेश पाटील हनुमान नाईक यांचं लक्ष बारीक बारीक लक्ष या ठिकाणी. कारण येणाऱ्या पाहुण्यांचं हा स्वागत करणं हे आपल्या कमिटीचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आपण यावेळेस मात्र अवांतर चेंडू एक धाव मिळते संघाला. संघाची एकूण धावसंख्या फलकावर झाली त्या
72 धावा. खरं आता ना मी आयोजन कमिटीचा खूप खूप आभारी मानेन, कारण येणाऱ्या सर्व विभागाचे सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आतापर्यंत होत आहे आणि एकदम सर्वांचा बारीक बारीक लक्ष आहे. आमचे गोड आयोजक, संयोजक, प्रायोजक आणि सर्व क्या बात आहे. इथे मात्र पाहायचा इथे. ओ पुन्हा एकदा, परंतु पाहायचा इथे काय घडलंय. ही वादल घुमत होते, वादळ शांत राहिलंय, परंतु पाहायचं आहे डीजे. साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळे वाजवा. प्रवीण पाटील ओनर गोट्यासाठी 5,000चं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद, खूप खूप आभार आहे परमेशजी. असं 14 चेंडू आणि वैयक्तिक 60 धावांची विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज मात्र माघारी परतोय. वादल मात्र या ठिकाणी थांबले गेले. खूप इम्पॉर्टंट मॅच आपण पाहू शकताय. 3 षटक, 3 चेंडू फेकले गेलेत. 32 धावा असतील धाव फलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात. 9 चेंडू आणि 22 धावा. इथून मात्र समीकरण खरं आता मात्र थोडंसं हार्ड होऊ शकतोय, कारण एवढं सोपं नाहीये. मगाशी सूचना होतं तर मी म्हणेन अगदी नवनाथजी, खारसा पोलीस संघ जर जिंकला ही मॅच तर दत्तात्रय म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश. हो इथे बघा, गोट्याची उडी वाजू देत नाहीये. लांब लचक उंच माझा झोका डीजे. भाषेमध्ये सांगायला नाही, तवा तापलेला आहे, भाकऱ्या भुजाला मजा येते. बघा इथे मात्र बघा आता काय मैदानामध्ये काय परिस्थिती झाली आहे. असं वाटतं की 94 धावा कुठेतरी थांबतील, परंतु नाहीये. या ठिकाणी गोट्याची कोणती या ठिकाणी उणी भासू देत नाही फलंदाज. आला रे आला, प्रत्येकाची वेळ येते. ये रे यावेळेस मात्र पाहायचं आहे. एकूण धावसंख्या आमच्या स्कोर सांगतात झाल्या त्या म्हणजे 78 म्हणजे जिंकण्यासाठी इथं 16. हा चेंडू यावेळेस पाहायचा आहे किती धावा येतात. पाहायच्या फटक्यापासून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु इथे पाहायचा एक सिंगल धाव. 79 धावा झाल्यात. अगदी या ठिकाणी शेवटचे चेंडू किती राहिले ते 7 चेंडू. नवनाथजी, या ठिकाणी खारसोपोली संघासाठी देखील कॅश प्राइज आहे. जर सामना हा जिंकला खारसोपोली या संघ तर दत्तात्रय म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जरूर या ठिकाणी बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. जिंदगी का नाम है कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम. इथे मात्र तुम्हाला करावं लागेल. तुमचा हे संघर्ष आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. तुम्हाला हे करावं लागेल. येस यू कॅन डू. तुम्हाला हे करावं लागेल, परंतु पाहायचं आहे कोणता संघ विजयाची श्रीमाला आपल्या गळाला घालेत आणि कोणत्या संघाला पराभवाचा अस्वा चाखावा लागेल. परंतु इथे अप्रतिम लाजवाब चेंडू, परंतु यावेळेस पंचांना इंटरेस्ट आहे. हा चेंडू अवांतराने संघाची एकूण धावसंख्या झाली ती 80 धावा. 80 धावा. आता मात्र 14 धावांची आणखी आवश्यकता आहे. इथून एवढं देखील सोपं नसे. सामना कधी तळ्यात तर कधी मळ्यात, कधी डावी साडे कधी उजवी साडे, कधी गोट्याकडं कधी प्रथमेशकडं. हे प्रीमियर लीग आहे. ही प्रीमियर लीग का म्हणून प्रसिद्ध आहे त्याचं हे चालतं बोलतं उदाहरण मैदानाकडे आहे. अर्थात आपण अनुभवतो मित्रांनो स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग. आमचे गोड आयोजक, संयोजक, अध्यक्ष, उपाध्यक्ष मैदानाकडे जाऊया पुन्हा एकदा. ओ आता चेंडू अप्रतिम. एक चेंडू इथे मात्र यस क्या बात आहे. यावेळेस मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज. मी म्हणून एवढं सोपं काही आव्हान नसणार आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 14 धावा. मी म्हणेन कुठेतरी 2 चौकार 1 षटकार चालेल, 1-2 षटकार 1-2 डबल चालेल, परंतु बोलणं फार महत्वाचं सोपं आहे, करणं फार हा हे आम्हाला बोलणं आमचं काम आहे. कारण एखाद्या मेलेल्या सामन्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर तो समालोचक. इट्स व्हेरी पार्ट ऑफ द टुर्नामेंट.
मला विशेष करून या ठिकाणी आपण विचार अनुभवलात संतोषजी आम्हाला सांगतात की आपण जो कॉमन जो क्रिकेट खेळत होतो म्हणजे एक गाव 11 खेळवलं रेग्युलर क्रिकेट तेव्हा बघा 50 धावा व्हायला म्हणजे जास्तीत जास्त 50 व्हायच्या पण आज ओव्हर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे ओव्हर ऑफ द लीगच्या मॅचेस आहेत म्हणजे गावामध्ये अगदी विविध खेळाडू आहेत तिथे बस अबोव्ह 70 झाल्यात 85 झाल्यात 82 झाल्यात आणि 93 झाल्यात म्हणजे हे कुठेतरी आपल्याला मी म्हणेन कुठे तफावत आहे फरक आहे आणि मात्र इथे मात्र शेवटचं षटक आणि 14 धावा काय होणार आहे मैदानाने आमचं येस याच्या हॅलो हॅलो त्यानंतर नक्कीच निकेश वासुदेव पाटील यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे एक जबरदस्त बॉडी बिल्डर्स आणि बॉडी बिल्डर हेवी असणारे नक्कीच विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे आयोजकांची आपली विनंती असेल निकेश वासुदेव पाटील अगदी पिलदार बॉडी आणि खूप वेडे आहेत आणि निकेशला आपण पाहू शकता यस वेलकम या शृंखलेच्या माध्यमातून तुझं देखील सहर्ष स्वागत असेल तर शेवटचं षटक आणि 14 धावा काय मजा सामन्यामध्ये ट्विस्ट आहे सामना 440चा होल्ट आहे सामन्यामध्ये रगडा आहे सामना तगडा आहे परंतु पाहायचा आहे इथे आमचे प्रेक्षक वर्ग आणि आमचे आतिथ्य कशामध्ये बसणारे आमचे अतिथी यांना सामन्याचं मजा लुट आहे 100% फेडरर भावना आहे सामना कोण जिंकेल हे सांगू शकत नाही पण येणारी वेळ सांगेल सामन्यामध्ये काय होणार आहे अगदी जाऊया सामन्याच्या दिशेनं जिथे काय घडणार आहे गोलंदाजी मार्को गोलंदाज संकेत म्हात्रे यस संकेत म्हात्रे यावेळेस पाहायचा चेंडू क्षेत्ररक्षक दुसऱ्या टप्प्यामध्ये क्षेत्र परंतु इथे पाहायचा इथं क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय दरम्यान 1 धाव मिळेल 2 धाव मिळतात संघाची एकूण धाव संख्या झाल्या स्कोरर सांगतात एकूण धाव संख्या झाल्या त्या 82 आता मात्र फक्त शेवटचे 5 चेंडू आणि 2 षटकारांची गरज केवळ 2 षटकारांची गरज 5 चेंडू मध्ये 2 षटकार आणायचे आहेत हे गणित आहे परंतु हे गणित सोपं एवढं नाहीये जे मी सहज बोलतोय परंतु पाहायचं आहे सोडवायचं आहे एकाला सोडवायचं आहे एक को बनाना है एक को बचाना है प्रेक्षक वर्ग थोडासा एक को बनाना है एक को बचाना है 5 चेंडू 12 धावा 5-12 गोलंदाज यावेळेस मात्र इथे मात्र वारंवार त्या चुका वावांतर चेंडू तुम्ही नंतर पाहायला गेल्यानंतर इथं 5 चेंडू आणि 11 धावा येस 5 चेंडू 11 होणार आहे की हे गणित सोडवेल का शेखर भगत हे गणित आणि मात्र इथे मात्र जो गोलंदाज आहे तो काय होणार आहे यस यावेळेस मात्र पुन्हा गोलंदाज इथे मात्र हा चेंडू यावेळेस मात्र इथे मात्र पाहायचं आहे हॅलो पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउट साठीच घेतला जाईल त्याचप्रमाणे गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला 1 वर्षाची बंदी असेल हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती दाखवायची आहे जो काही निर्णय असेल तो आपण मान्य करायचा आहे आणि क्वालिफाईड पंच मैदानात आहेत नवनाथजी येस थँक्यू सो मच कारण मित्रांनो ही शृंखला आपली आहे आपल्या लोकांनी आपल्यासाठी ठेवलेली शृंखला आहे आणि हा फलंदाजी त्या ठिकाणी बाद होताना दिसतोय एक चांगला वेल निर्णय झाला पंचांना आणि कोणतीही गोष्ट थोडासा लेट आला तरी पण तो विचार डिस्कशन करून निर्णय चांगलाच असतोय लेट आला पण थेट आला अप्रतिम यावेळेस मात्र आता शेवटचे किती चेंडू शिल्लक आहे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 11 बरोबर ओके 11 धावा आणि 4 चेंडू तुम्हाला हे गणित सोडवलं 4 चेंडू 11 धावांची गरज पुन्हा त्याकडे लक्ष द्यायचं आहे विशेष करून या ठिकाणी मित्रांनो ही शृंखला आपली आहे आपल्या खेळाडूंसाठी आहे आणि आपल्या आयोजकांपैकी आयोजकांना म्हणजे आपल्या या विभागातील 17 गाव आहेत 17 गावांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सल्लागार यांच्या सगळ्यांच्या अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक आहे हे यश आपल्याला आज मिळालेलं आहे तर या शृंखलेचा आपणच अविभाज्य घटक आहोत तर शृंखला आपली आहे आणि नक्कीच आपल्यासाठी ठेवलेली शृंखला आहे तर जाऊया मैदानाकडे जिकडे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज गोलंदाज हो येस इट इज द 6 होल्ड द डीजे हा षटकार आला याचा अर्थ म्हणजे शेखर बाद
होणं क्रमप्राप्त होतं म्हणून की षटकार आला की काय मित्रांनो. कधी कधी असं होतं ना, कधी कधी जे वाईट होतं नाही आपल्या चांगल्यासाठी कधी कधी होतं. पण इथे पाहायचं अपेक्षित षटकार आलेला आहे, परंतु आणखी देखील जिंकण्यासाठी 5 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू. काय सामना खरा अर्थ मी सर्व श्रेय खरं तर म्हणताना सुशांत मोकललाच देईन, कारण काय वाजवी खेळी केली. अप्रतिम 14 चेंडू 60 धावा. ही जर कोणा समीकरण सांगितलं ना तर खऱ्या अर्थानं किती षटकार आले असतील असा प्रश्न विचारेल, असा यक्ष प्रश्न विचारेल. परंतु पाहिजे ही क्षमता आहे आणि आमचे व्यासपीठ आमचे महाराज आहेत, आमचे जी डी कोहली आहेत, आमचे वर्डीचे सर्व खऱ्या अर्थानं. परंतु आज ही शृंखला विशेष करून या प्रेक्षकांच्या भेटी झाली अप्रतिम. या यासाठी आता तो षटकार मारला मला वाटतं कोणी, हा आता जर षटकार आला तर 500 रुपये नरेश महाराज अर्थातच आमचे वर्डीवचे. परंतु पाहायचं आहे इथे मात्र पाहायचं आहे हा चेंडू मे बी अवांतर चेंडू. इथे फलंदाज गोलंदाज मात्र प्रेशर क्रिएट केलाय आणि त्याच्यावर प्रेशराईज गेमला मित्रांनो 93 धावा काढल्यानंतर देखील सामना या स्टेजवर आलाय अप्रतिम. 3 चेंडू आणि 4 धावा. 3-4 3-4 पाहिजे. इथे मात्र काय समीकरण आहे, सामना काय टच मध्ये आला. विशेष करून या ठिकाणी गोट्याने काय फलंदाजी केली आहे. पुन्हा त्या षटकातील पुढचा चेंडू. हो इथे सामन्याला टिश आलंय, कधी तळ्यात तर कधी मारल्यात. इथं कधी फलंदाज तरी गोलंदाज. षटकार आणल्यानंतर माझ्यात क्षमता आहे ही. आणि जर आता जर चेंडू निर्धाव गेला तर समजा जर आणि तर. परंतु पाहायचं आहे काय होणार आहे. 2 चेंडू आणि अगदी नवनाथजी फासल्या मात्र या ठिकाणी फासफूस करतात. क्या बात आहे. 50,000 लोकांनी या ठिकाणी हा सामना पाहिला आहे व्ह्यूअर्सनं, पण सध्या 15,000 बघतात. परंतु यावेळेस हो हो इथे पाहायचं आहे. हो शेर टिपलाय सामन्यामध्ये. 440 नाही 840चा वोट झाले. डीजे वाजव. या मरो टीट फॉर टॅट. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा तुम्हाला क्रमप्राप्त. कंपल्सरी चेस. यू हॅव द कंपल्सरी चेस द 4 रन्स इन लास्ट डिलिव्हरीज, अदरवाइज यू लूज द मॅच. इथे मात्र तुम्हाला 4 धावा ह्या काढाव्याच लागतील. काय सामना होता कुठे आला कुठे. सामन्यामध्ये ट्विस्ट झालाय. महाराजामध्ये देखील तुमच्या मनामध्ये देखील दुख 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 दुख. इथं माणसाच्या हृदयाला प्रति मिनिटाला 72 डोके बसतात. मी म्हणेन ज्याला कोणी हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी हा चेंडू बघू नये. इथे जाऊया शेवटचा चेंडू येईल का चौकार. मी थांबतो तुम्ही बघा. येस काय मैदानात 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असताना हा सामना मात्र या ठिकाणी इथे तुझं खूप खूप अभिनंदन. तुम्ही हा गाणी लावलास ना. तुने क्या समजा मैं डमडमणा हे दाखवून दिलंय. आणि याच्यानंतर सामना यस या दोन्ही संघाच्या संघ नाही का नाही. थँक्यू. असं प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानात सोडायचं आहे आणि दोन्ही संघाला विनंती असेल आपण एक हँड करण्यासाठी मैदानात जावं. नेक्स्ट मॅच प्रीत फायटर दादर अगेन्स्ट सिद्धी श्रवण वॉरियर्स.